नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्रातील प्रकरण 2 भारतीय समाजाचे वर्गीकरण या चौथ्या भागात आपण आदिम समुदायाच्या समस्या कोणत्या आहेत हे अभ्यासत होतो. त्यातील पहिली समस्या जंगल व आदिवासी जमिनीपासून अलगता ही समस्या पाहिलेली आहे. तर चला आता पुढच्या समस्यांचा अभ्यास करूया. जमिनीपासून अलगतेचे खटले. सन 2007-2008च्या वार्षिक अहवालानुसार विविध राज्य सरकारांच्याकडून आलेल्या अहवालानुसार आदिम जमातींच्या जमिनी अलगतेच्या 5.06 लाख खटल्यांची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण 9.02 लाख एकर जमिनीचा समावेश आहे. उपरोक्त खटल्यापैकी 2.25 खटले एकूण 5 लाख एकर जागेतील आदिम जमातींच्या बाजूने निकाली काढण्यात आले आहे. एकूण 4.11 लाख एकर प्रदेशाशी संबंधित 1.99 म्हणजे केवढा भूभाग मोठा आहे बघा, लाख खटले वेगवेगळ्या आधारांच्यावर न्यायालयाने नाकारलेले आहेत. बघा विद्यार्थ्यांनो, यावरून आपल्या लक्षात येते न्यायालयात सुद्धा त्यांच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांना लढावे लागते आहे. आदिवासींची दुसरी समस्या आहे दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. बहुतांश आदिम जमाती दारिद्र्य रेषेखाली आहेत. आदिम जमातींचे व्यवसाय साध्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. अन्नसंकलन, शिकार आणि शेती हे त्यांचे बहुतांश व्यवसाय. अन्नसंकलन म्हणजे अन्न गोळा करणे, शिकार आणि शेती हे त्यांचे बहुतांश व्यवसाय सर्वसाधारण पद्धतीचे आहेत. अशा अर्थव्यवस्थेत नफा किंवा अतिरिक्त उत्पादन होत नाही. म्हणजे नफा म्हणजे फायदा किंवा प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन होत नाही. म्हणून राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्यांचे दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न अत्यंत कमी असते. पैकी बहुतांश आदिम लोकांची दारिद्र्य अवस्था तीव्र स्वरूपाची आहे. त्यांच्यावर अनेक कर्जेही आहेत. स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन आदिम जमातींचे शोषण करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी आदिम जमातीला बहुतेक वेळा त्यांची जमीन तारण म्हणजे गहाण दुसऱ्यांच्याकडे गहाण ठेवावी लागते किंवा प्रसंगी विकावी लागते. आदिवासींची तिसरी समस्या आहे आरोग्य आणि पोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. बाधित म्हणजे त्यांना या रोगांची लागण झालेली आहे. पाण्यापासून होणाऱ्या त्यांच्यासाठी असे रोग कायमच जीवघेणे ठरतात. आदिम जमातीतील लहान मुले जन्मताच कुपोषित असतात. कुपोषित म्हणजे त्यांच्या शरीराची योग्य वाढ झालेली नसते. कुपोषणामुळे त्यांच्यात अनेक कमतरता असतात. आदिम जमातीमध्ये बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मेळघाट या ठिकाणी हे प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. वैद्यक आणि आरोग्य रक्षणार्थ सुविधांची कमतरता आणि त्यात दारिद्र्यामुळे आदिम समाजाला आरोग्य आणि पोषणाबाबत खबरदारी घेता येत नाही. कुपोषण ही
आदिम समाजातील गंभीर समस्या आहे. आदिवासी समुदायाची चौथी समस्या आहे निरक्षरता. आदिम लोक हे निरक्षर आहे, म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांना फारशी अक्षर ओळख नाही आणि त्यांच्या समाजाच्या विकासामध्ये निरक्षरता हाच मोठा अडथळा आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने आदिम क्षेत्रात शिक्षण प्रसारास चालना दिलेली आहे, मात्र आज देखील त्यांच्यात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देण्याची गरज वाटत नाही. दारिद्र्यामुळे त्यांना आपल्या मुलांनी आपल्याबरोबर आर्थिक क्रियामध्ये व घरकामात काम करावे असे वाटते. अनेक जमाती भटके जीवन जगतात, त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देणे शक्य होत नाही. शिवाय शाळाही आदिवासींच्या वस्तीपासून म्हणजे राहत्या ठिकाणापासून दूर असतात. शाळेतील जो अभ्यासक्रम असतो तो आदिवासींच्या बोलीभाषेत शिकवला जात नाही, त्यामुळे आदिवासी मुले त्यामध्ये रस घेत नाही आणि त्यांचे जे गुरुजी असतात त्यांनाही आदिवासींची भाषा समजत नाही. त्यामुळे आदिवासी मुले त्यांचे शिक्षक व वर्गमित्र यांच्याशी योग्य प्रकारे संवाद साधू शकत नाही. आदिवासींची पाचवी समस्या आहे वेठबिगारी. पहिल्यांदा आपण वेठबिगारी म्हणजे काय ते पाहू. वेठबिगारी म्हणजे कुठलाही मोबदला न देता एखाद्या व्यक्तीकडून काम करून घेणे. समजा वडिलांनी कर्ज घेतले आहे आणि ते जर त्यांना फेडता आले नाही तर त्यांनी स्वतः आणि त्यांच्या मुलांनीही कुठलाही मोबदला न घेता काम करायचे. त्याला वेठबिगारी म्हटले जाते. या वेठबिगारी पद्धतीमुळे आदिवासींना फार हालाकीचे जीवन जगावे लागत होते. भारतीय कायदा व्यवस्थेत वेठबिगारी बंदी आहे, तरीसुद्धा काही आदिम प्रदेशात या प्रकारचे वेठबिगार आढळतात. वेठबिगारी ही गंभीर समस्या मानली जाते. आदिवासींची गंभीर दारिद्र्य अवस्था आणि अनियमित उत्पन्न समस्येसाठी कारणीभूत आहे. खरे तर जमिनीपासून अलगता, कर्जबाजारीपणा, वेठबिगारी मजूर आणि दारिद्र्य या सर्व समस्या परस्परांशी संबंधित आहेत. सरकारी व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे आदिवासीमधील वेठबिगारी पद्धत कमी झाली आहे. आदिवासी समुदायाची 6वी समस्या आहे स्थलांतरित शेती. विद्यार्थ्यांनो, पहिल्यांदा आपण स्थलांतरित शेती ही कशी केली जाते याची माहिती घेऊ. आदिवासी लोक जंगलामधील झाडांना प्रथम तोडतात, त्यानंतर ती झाडे जाळली जातात. जाळल्यानंतर राहिलेली राख मातीत मिसळली जाते. यामुळे जमिनीचा कस, जमिनीचे पोषण वाढते. पहिले 3 ते 4 वर्षे उत्पादन पुरेसे असते, म्हणजे पुरेसे पीक निघते. त्यानंतर जमिनीचा कस कमी होतो व उत्पादन घटते, कमी होते. त्यामुळे हे आदिम तो भूभाग सोडून देतात व जंगलात इतर ठिकाणी पुन्हा हीच प्रक्रिया केली जाते. स्थलांतरित शेती उष्णकटिबंधीय प्रदेशात
आदिवासी जमातीकडून व जगभरात केले जाते. या स्थलांतरित शेतीला भारतात अनेक नावांनी ओळखले जाते. यामध्ये झूम शेती या नावाने ती ओळखली जाते. ही शेती भारतातील ईशान्य भागातील आदिवासी लोक करतात. त्यानंतर खाल्लू शेती हे नाव आहे. खाल्लू ही बिहार मालेर आदिवासी करतात आणि पोडू शेती मध्य भारतातील खोंड आदिवासी करतात. विद्यार्थ्यांनो, हे चित्र आहे स्थलांतरित शेतीचे. आदिम समाजाच्या स्थलांतरित शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड व मातीची धूप होत असल्यामुळे ही एक समस्या मानली जाते. आज आपण आदिवासी समुदायाच्या समस्या पाहिल्या. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी कृती 2 दिलेली आहे. यामध्ये तुमच्या आसपासच्या आदिम वस्तीला तुम्ही भेट द्यायची आहे. त्यांच्या जीवन पद्धतीचे विविध पैलू, उदाहरणार्थ त्यांचा पोशाख, अस्थिर लागवड पद्धती, पवित्र वने इत्यादी नोंदवून ठेवा. प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसल्यास इंटरनेटवरून तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यातील लघुपट तुमच्या वर्गात दाखवा आणि सर्वांनी मिळून त्याच्यावर चर्चा करा. धन्यवाद.